श्री गुरुदेव दत्त. आज आपण पाहणार आहोत दैनंदिन जीवनात प्रत्येकाला पैशाचा ताळमेळ लावताना आणि खर्चाचा ताळमेळ लावताना याचा काही मेळ बसत नाहीये. त्यामुळे पैसे शिल्लक टाकणं, साठवणं हे अवघड होत चाललं. त्यात काय होतं, अचानक उद्भवलेली संकट, मग आरोग्य विषयक असो, काही समस्या निर्माण झाली तर कर्ज काढावं लागतं. या ना त्या कारणाने माणूस कर्ज काढतो, पण ते कर्ज लवकर फिटत नाही. अगदी काही जणांची अशी सिच्युएशन होते की खर्चापेक्षा उत्पन्नाचा स्रोत कमी 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 झालेला दिसतो, त्यामुळे शिल्लक पैसे लांबच, पण निर्माण झालेल्या खर्चातनं बाहेर पडणं त्यांना अवघड होतंय. तर ह्याच्यावर एक रामबाण इलाज म्हणजे टेंबे स्वामी महाराजांनी आपल्या मंत्रात्मक श्लोका या ग्रंथात ह्या स्तोत्रात लिहिलेला एक मंत्र आहे. तो मंत्र असा: अत्रे राम प्रदानेन यो मुक्तो भगवान ऋणात दत्तात्रेय तमीशानम नमामि ऋणमुक्तये. ह्यात महाराज असं म्हणतात की कर्ज आहे तर ते कोणाचं आहे, हा मंत्र आला कुठून, कसा आला, हे आपण आता सविस्तर पाहूया. पद्मपुराणात हे आलेलं आहे. पद्मपुराणात हे व्यासांनी लिहिलेलं आहे. याचे निर्माण करते स्वतः श्री ऋषी आहेत आणि भगवान दत्तात्रेयांचं याला वरदान आहे. या स्तोत्राचं नाव आहे श्री दत्तात्रेय ऋणमोचन स्तोत्र, असं या स्तोत्राचं नाव आहे. त्यातला हा श्लोक आहे. तो टेंबे स्वामी महाराजांनी आपल्या मंत्रात्मक श्लोकात घेतला आणि आपल्या सर्वांवर कृपा केली. कशासाठी? तर कर्जातून मुक्त होण्यासाठी. बऱ्याच जणांना त्यांनी हे उपदेशलही आहे. तर ते जे काय स्तोत्र आहे ते कसं म्हणायचंय, किती म्हणायचंय, त्याचं विधान काय, त्याविषयी आपण आता सविस्तर पाहूया. पहिले पाहूया या मंत्राचा अर्थ. तो अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे अत्रि ऋषींनी आपल्या तपाचं दान करून भगवान दत्तात्रेयांना कर्जातून मुक्त केलं, तर त्याच शक्तिमान ईश्वराचं मी ध्यान करतो, तो मला कर्जातून लवकर मुक्त करू, कर्ज मुक्त करू, अशी प्रार्थना आहे या मंत्रात. आता याची साधना अशी आहे, सकाळी किंवा संध्याकाळी हातपाय धुवून या मंत्राची एक माळ करायची आहे आणि दत्तात्रेय ऋणमोचन मंगल स्तोत्र आहे हे 11 वेळा म्हणायचं आहे. जर का संकट तीव्र असेल, मोठं असेल, बराच मोठा संकट उद्भवलं असेल, आर्थिक समस्या बरीच मोठी असेल, तर ह्या स्तोत्राचे 11 पाठ आणि 11 माळा हा जो जप आहे हा मंगळवारी मात्र हटकून करायचा. मंगळ हा ऋण निरसन करतो, त्याचा मी एक सविस्तर व्हिडिओ टाकलाच आहे. तर सकाळी किंवा संध्याकाळी हातपाय धुवून तुपाचा दिवा लावून याचं अनुष्ठान करायचंय. या स्तोत्रात शेवट असं म्हटलेलं आहे, वर्षभरपणे जो नियमित हे व्रत करील, हे संकल्प करून व्रत पूर्ण करेल, त्याच्यावर कर्ज राहत नाही. हे कर्ज नाहीसं करतच, पण याच्याबरोबर आर्थिक सुबत्ता, इतर घरात असलेले दोष, म्हणजे आपल्या कौटुंबिक जीवनात असलेले दोष, पैसा नसल्यामुळे सगळंच अशांत असतं, तर ती शांती प्रस्थापित होते, समाधान प्रस्थापित होतं. परत कर्ज न घ्यायची वेळ त्याच्यावर येऊ अशा परिस्थितीत महाराज आणून ठेवतात. त्यामुळे हे स्तोत्र म्हणा, याचा लाभ तुम्ही घ्या, हा जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, जेणेकरून जे कर्जबाजारी झाले असतील आणि ज्यांना कर्जातून लवकर मुक्त व्हायची इच्छा असेल त्यांच्यासाठी एक वरदानच आहे. तर तुम्ही तुमच्या समस्या ज्या काय असतील त्या कॉमेंटमध्ये मला लिहिताय, पण माझी एक सर्वांना विनंती आहे की वैयक्तिक जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर टाईप करा. एकाने एक प्रश्न विचारला होता करणी बाधेविषयी की ते परत करता येतं का, तर असलं काही मला विद्या येत नाही. कारण स्वामी महाराजांच्या त्या मंत्रातच तसं म्हटलंय की ते समूळ नाश पावतं, तर ते नाश पावलंय त्याचं परत कुठलं आणि शिल्लक कुठलं काहीच राहत नाही. तर तसले काय मी उद्योग करत नाही, मला काय ते येत नाही, मला माहितीही नाही त्यातली. मी एक साधा सरळ दत्त महाराजांची सेवा करणारा, टेंबे स्वामी महाराजांचा हिशोबाने चालणारा इसम आहे. मला जे काही स्वामी महाराज सुचवतात त्यांच्या कृपेने माझं सगळं चाललंय. जे सुचवतात त्याप्रमाणे मी बोलतो, मला जसा अर्थाचा बोध होतो त्याप्रमाणे मी अर्थही सांगतो. पण हे सांगितलेले मंत्र लोकांना भरपूर फलदायी झालेले आहेत.
त्याचा लाभ तुम्ही घ्या, इतरांनाही करून द्या. श्री गुरुदेव दत्त.